नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी गणित टॉपिक नंबर 6 अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॅक्टर्स ऑफ दी अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॅक्टरायझेशन शिकतोय आपण. अवयव पाडणे, बायजिक राशींचे अवयव पाडणे ह्या लेसनच्या पुढच्या हा लेसन क्रमांक 5 पाचव्या लेसनमध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत करतो. ह्या लेसनमध्ये जाण्यापूर्वी थोडंसं आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला शिकला, दुसरा फॉर्म्युला शिकला, आता तिसरा फॉर्म्युला लर्न करणार आहोत आपण आणि प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करणार आहोत. त्याचा काही विषय नाही, पण तत्पूर्वी थोडीशी गणिती कोपरा किंवा थोडीशी उजळणी, थोडीसं रिव्हिजन, आपल्या सेतू अभ्यासक्रम, ब्रिज अभ्यासक्रमाची ओळख, त्याच्यामध्ये आपला आजच्या दिवसामध्ये काय चाललं आहे याची थोडीशी आपण ओळख, तुम्हाला थोडीशी मदत आपण करायचं असं निश्चित केलं आहे. काही मुलांची आणि पालकांची मागणी आहे, थोडंसं ते दररोजच्या अभ्यासक्रमानुसार उजळणी होऊ दे असा भाग आहे. आजच्या अभ्यासामध्ये घातांकाचे नियमावर आधारित काही उजळणी सोडवायची आहे. आजची कृतीपत्रिका जी सोडवणार आहात तुम्ही त्याला थोडीशी मदत करतो मी. तुम्हाला माहीत असणार आहेत काही गोष्टी, घातांकाचे नियम तुम्हाला माहिती आहेत सगळे. 5चा चौथा घात गुणिले 5चा तिसरा घात, 5चा कितवा घात येणार. घाताचा नियम बघा जरासं सगळ्यांचं लक्षात आलं का? हे पाया समान, घातांकित संख्यांचा पाया समान आहे आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तेव्हा घातांची बेरीज करून येणारं उत्तर इथं लिहायचं आहे. काय उत्तर येणार सांगा बघा. इथं रिव्हिजन काय करणार सांगा. 4 + 3 म्हणजे 5चा कितवा घात होणार सांगा बरं. 7वा घात होणार. 9चा 5वा घात भागिले 9चा दुसरा घात. जेव्हा दोन घातांकित संख्यांच्या मध्ये पाया समान असेल आणि दोघांचा भागाकाराची क्रिया करत असाल तेव्हा त्या घातांची वजाबाकीच करायची, असा घाताचा नियम आपण शिकलोय टॉपिक नंबर 3 मध्ये. बोला. 9चा 5 - 2 होणार आणि 9चा कितवा घात राहणार सांगा. तिसरा घात राहणार. आलं लक्षात. -3च्या चौथ्या घाताचा 5वा घात. आता घाताचा घात असेल तेव्हा हे नियम नाही चालणार आपल्याला. एचा m गुणिले n करायचा आहे. घातांचा प्रत्यक्षात आता गुणाकार करायचा आहे. बघा, जरी इथं गुणिले चिन्ह असलं तरी ह्या घातांची बेरीज करायची आहे. पाया समान, पण इथं पाया एकच आहे आणि 2चा घाताचा घात आहे तेव्हा घातांचा गुणाकार करायचा आहे. -3चा 4 गुणिले 5 म्हणजे -3चा हे 20वा घात होणार आहे बाळांनो. हा बदल, हे जे चेंजेस आहेत हे तुमच्या लक्षात यावं म्हणजे आजची कृतीपत्रिका सोडत असताना तुम्हाला थोडीशी मदत म्हणून आपण हा भाग जरासं रिव्हिजन करून घेतोय. आलं लक्षात सगळ्यांच्या. हे घातांचे नियम वापरायचे आहेत. परत समजा की 12चा 0वा घात, उत्तर किती येणार. कुठल्याही संख्येचा 0 घात असेल त्याचं उत्तर 1 येतं. ओके. 12चा धनपूर्णांक ऋणपूर्णांक संख्येचा म्हणजे त्याचं घात असेल तर त्याचं उत्तर काय येणार सांगा बरं. 1 उत्तर येणार. पुन्हा अशी जी संख्या आहे, तुम्हाला समजा जर ऋण संख्या असेल तर काय चिंता करायची गरज नाही. -4चा 9वा घात भागिले -4चा 4था घात. काही नाही, -4चा आता इथं भागाकाराची क्रिया आहे ना, फक्त ह्या 9 आणि 4ची पाया समान आहे ना, -4 असू दे त्यांची वजाबाकीच करणार. म्हणजे उत्तर येणार आहे -4चा कितवा घात येणार सांगा बरं. 5वा घात असं उत्तर येणार. ही ह्या घातांकित संख्यांची सगळ्या उजळणीची जो भाग आहे तो आजच्या स्वाध्यायामध्ये तुम्ही सोडवावं अशी अपेक्षा आहे. कृतीपत्रिका नक्की सोडवा. तुमच्या टीचर्सना पाठवायचं आहे ते. 4चा 4 दुनी 8 - 8वा घात येणार. ह्या उजळणीमुळं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. थोडंसं ब्रिज कोर्स आपण म्हणतोय, आपला जो गॅप पडला आहे त्याच्यामधला हा दो आहे, अतिशय चांगली कल्पना आहे. म्हणून ब्रिज कोर्स सगळ्यांनी सोडवत राहाल. त्याची उत्तरं तुम्ही निश्चितपणे तपासून घ्याल, तुमच्या सरना ते पाठवत राहाल आणि त्यातल्या शंका विचाराल अशी अपेक्षा आहे. अशा ह्या नियमाचं तुम्ही पाठीमागचा तास ही ते म्हणजे तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी बघत चालू आहे बाळांनो, पुढं निघून चालू आहे पुढं पण. त्यामुळे ते तुम्ही नीटपणे बघावं अशी अपेक्षा आहे. सगळ्याच गणिताची उत्तरं तुमच्याजवळ आहेत, पण हे असण्यासाठी नियम पक्के असायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ हे कोणत्याही संख्येचं 0वा घात होतं. समजा हा नियम तुम्हाला माहिती आहे का बघा बरं. एचा -mवा घात असेल त्याचा आन्सर काय लिहायचं आहे सांगा. बोला काय उत्तर आहे. हा घाताचा नियम झाला आहे बघा. 1/एचा mवा घात असं लिहायचं आहे. समजा तुम्हाला हे गणित असं आलं 11चा वजा दुसरा घात, ह्याला काय लिहिणार तुम्ही. 1/11चा वर्ग. बघा ही ऋणसंख्या आहे, ही अशी होते. 8चा वजा तिसरा घात, ह्याचा अर्थ असा आहे 1/8चा तिसरा घात. हा नियम, हे घाताच्या नियमाचं सराव व्हावा, त्याचं नीटचं तुम्हाला ॲप्लिकेशन करावं. ऋणसंख्या असली तरी नियम बदलत नाही. घातांची जी बेरीजच्या ठिकाणी बेरीज करायची आहे, पाया समान असताना
परत हे बघा, अशी हजारो गणितं तुम्हाला कॉन्फिडन्सली सोडवता येतील. आता कितीही मोठी संख्या आली तुम्हाला असे 1234चा शून्यावा घात, अरे संख्या एवढी मोठी आहे, चिंता करायची गरज नाही, याचं उत्तर एकच घ्यायचं आहे. एचा शून्यावा घात, कोणत्याही संख्येचा शून्यावा घात, उत्तर 1. अशी हजारो गणितं सोडवता येतील. कधी? आणि राईट सोडवता येण्यासाठी तुम्हाला नीटपणे घाताच्या नियमाची उजळणी करून घ्यायची आहे बाळांनो. आणि म्हणजे तुम्हाला आजच्या ह्या कृतीपुस्तिका जी सरांनी पाठवली तुमच्याकडं, सेतू अभ्यासक्रम ब्रीज सेतू जो आजचा पाठवला आहे, आजचा तुम्हाला करण्यासाठी, त्याच्यामध्ये ए गुणिले पाया समान घातांची बेरीज करणार. दोघांचा पाया समान आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तेव्हा बेरीज करायची आहे, दोघांच्या मध्ये भागाकार असतो तेव्हा वजाबाकी करायची आहे, घाताचा घात असताना घातांचा गुणाकार करायचा आहे, कोणत्याही संख्येचा शून्यावा घाताचं उत्तर 1 येतं, ऋण घाताला 1 घेऊन धन लिहायचं आहे. हे नियम पुन्हा पुन्हा जरासं तुम्ही दृढ करून घेतलात तर तुम्हाला गणित सोडत असताना तेच आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभारतात आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचत असतो. ज्यासाठी नियम्स रूल्स हे पर्टिक्युलरली बघायचे आहेत. जसं फॅक्टरेशन फॉर्म्युल्यामध्ये काही फॉर्म्युले तुम्हाला लर्न करत चाललो आहे, ते फॉर्म्युले मनापासून लक्षात ठेवायचे आहेत, आपल्या ब्रेनमध्ये ते ठेवायचे आहेत, ते राहण्यासाठी समजून घ्यायचे आहेत. तर मग आपण आता ते नियमच्याकडे जात असताना ह्या लेक्चर क्रमांक 5व्या लेक्चरमध्ये फॅक्टरायझेशनचा पुढचा फॉर्म्युला आपण शिकूया. ओके बाळांनो, चला तर मग पुढे जाऊया. थोडंसं आजची कृतीपत्रिका सोडत असताना तुम्हाला मदत होईल ही अपेक्षा होती. तुम्ही आनंदानं कृतीपत्रिका सोडून आहात, पटपट होण्यासारखं काम आहे, पण थोडं समजून घ्या, डिस्कस करा, चर्चा करा, मित्रपरिवार वाढवा. गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करा बाळांनो सर्वजण, म्हणजे पडसी तुमच्यासमोर ते गणित मैत्रीचं लगेच मिळेल तुम्हाला, तुम्ही अभ्यासामध्ये लगेच जाल. गणित मैत्री इयत्ता 8वीचे सर्व लेक्चर्स एका ठिकाणी तुम्हाला आता देण्यात आलेले आहेत. पहिल्यापासूनचं कोणतंही लेक्चर तुम्ही ते ऐकू शकता आणि त्या कृतीपत्रिका सोडत असताना तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. ओके, गणितं हे नियमावर चालतात. गणितला प्रश्न अंक कोणतेही असतील तर नियम फिक्स असतात, संख्या बदलत जातात बाळांनो, त्या नियमामध्ये ते बसवायचं असतं, त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं, असा तो भाग असतो. आता आपण आजचा एक नवीन फॅक्टरेशन फॉर्म्युला बघतोय. फॅक्टरेशन फॉर्म्युले कुठले कुठले आपण लर्न करत आलो बघा. जरा परत मी हे फॉर्म्युले जरा लिहितो. कोणता फॉर्म्युला आपण पहिला बघितला असा फॉर्म्युला बघा, कोणता फॉर्म्युला होता हा, एक्स प्लस एचा असेल आणि एक्स प्लस बी असेल तर त्याचं एक्सप्रेशन येणार आहे x² प्लस ए प्लस बी इंटू ब्रॅकेट एक्स प्लस ए बी येणार आहे बघा. ओके, हा फॉर्म आपण कसा तयार झाला हे बघितलं. सेकंड फॉर्म्युला आपण हा बघितला, त्याचे फॅक्टर्स पाडायचं टेक्निक आपण शिकलो. त्यानंतर पुन्हा फॉर्म्युला आपण a³ प्लस b³ फॉर्म बघितलो बघा. a³ प्लस b³, काय आन्सर आहे a प्लस बी a² मायनस ए बी प्लस b². थोडंसं काळजीपूर्वक बघा, इथं मायनस सीन का आहे ते समजून घ्या. आता फॅक्टरेशन फॉर्म्युला आपण शिकणार आहोत. a³ मायनस b³ फॅक्टर्स काय पडतील, अंदाज सांगा तुम्हाला काय पडतील, काय बदल होऊ शकेल. इथं ए प्लस बी आहे, हे ए मायनस बी येणारच, पण हे ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे असं बघूया आपण. थोडं लक्षात येण्यासाठी ना, की लक्षात राहण्यासाठी थोडंसं ते समजणं गरजेचं आहे. ह्याच्या पूर्वीमध्ये पाठीमागच्या धड्यामध्ये विस्तारामध्ये आपल्या पाठीमागच्या लेसनवर आपण पुढे चाललो आहे. हा फॉर्म आपण बघितला होता मला वाटते पाठीमागच्या टॉपिक नंबर 5मध्ये. हा फॉर्म तुम्हाला माहिती होता, ए प्लस बीचं क्यूब कसं तयार झालं आहे, a³ बरोबर, त्यानंतर -3a² बी प्लस 3ab² मायनस b³ असा फॉर्म आहे बघा. लक्षात आलं सगळ्यांच्या. a प्लस b³ a प्लस b³ a³ बघा प्लस मायनस a³ मायनस b³ मी जवळजवळ लिहितो, हे आणि हे जवळजवळ लिहितो, फक्त एवढंच करतो. ह्याच्यातून कॉमन काढूया -3ab ला. कंसात काय राहणार सांगा बाळांनो, हे -3 गेलं, ए बी गेलं, म्हणजे ए राहिलं, कंस घालत असताना आतलं चिन्ह बदलणार, हे असं होणार बघा. समजलं का बघा जरासं. आता पुढची पायरी बघा काय होते, ए प्लस b³ हे -3ab आहे ना, ते मी इथं पाठवतो बघा, 3ab आणि a मायनस बी, आणि इथं राहणार a³ मायनस b³. लक्षात आलं का बघा. आता हाच पॅटर्न मी फक्त असा मांडून घेतो, फक्त ही बाजू बदलून घेतो. a³ मायनस b³ इज इक्वल टू ए प्लस b³ म्हणजे ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए प्लस बीचा स्क्वेअर. समजलं का बघा, तिसरा घात ह्याचा पहिला कंसाचा, हे लक्षात घ्या घातांकाच्या नियमानुसार. समजा x अधिक y कंसाचा तिसरा घात गुणिले x अधिक y दुसरा घात,
तर पाया समान आहे एक्स अधिक वायचा हा 3 आणि 2 5वा घात होणार आहे, हे पण नीट लक्षात घ्या. तसं हे लिहिलं आणि हे +3ab इंटू ब्रॅकेट a मायनस b असंच आहे. लक्षात आलं आता. a 3ab बघा जरा असं परत काय झालं आता, a प्लस बी ए मायनस बी क्यूब ए मायनस बी, हा विस्तार कोणाचा आहे, हा ए मायनस बी क्यूब आहे ना, मायनस हे पण मायनस आहे बघा. त्यामुळे हे काय होणार सांगा आता, इथं मायनस येणार आणि इथं पण मायनस येणार. ए मायनस बी क्यूबचा विस्तार बघा, ए क्यूब मायनस 3ab प्लस ट्वाईस ab होतं. ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस हे असं झालं. हे ए मायनस बी क्यूब मी फक्त इकडं शिफ्ट केलं आता, हे बघा असं झालं. हां, आता याच्यातून काय कॉमन काढूया, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, दोन्हीकडे कॉमन काय बघा, हा ए मायनस बीचा क्यूब होता बरं का, प्लस लिहिलं होतं चुकून माझ्याकडनं. ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू असं झालं बघा, हे ए मायनस ए बी असं झालं. ओके, लक्षात. पुढे जाऊया. आता दोन्हीतून कॉमन काढूया बघा, ए मायनस बी आणि ए मायनस बी. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. समजलं का बघा सगळ्यांना. ए वजा बीचा वर्ग, हे पण सूत्र आपण मागच्या ह्याच्यावर बघितलं होतं. ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर हे लिहिलं याच्यासाठी. प्लस 3ab, ह्याच्यातलं काय कॉमन झालं सांगा बरं. ए मायनस बी कॉमन काढली की आपण, त्यामुळे काय राहिलं सांगा, 3ab राहिलं बघा. आता लास्ट फॅक्टर, लास्ट आन्सर असं होणार आहे. काय होणार सांगा, ए मायनस बी आणि इथं प्लस 3ab आणि मायनस 3ab, ए स्क्वेअर प्लस ए बी, 3ab मधून 2ab गेले, 1ab राहिला आणि बी स्क्वेअर. पण राहिली गंमत अशी बघा, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता दोन्ही फॉर्म्युल्यामधलं फरक लक्षात घ्या. इथं प्लस असताना इथं प्लस आहे, पण ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आलं होतं. इथं मायनस असताना इथं मायनस आहे, पण ब्रॅकेटमध्ये तिघेही पॉझिटिव्ह आलेत. हा बदल, हा फॉर्म लक्षात घेण्यासारखा होता. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. हा फॉर्म असा तयार झाला आहे. हे फॉर्म हे ए मायनस बी क्यूब होतं, हे असा विस्तार होता आणि हा फॉर्म त्या बुकमध्ये पण व्यवस्थितरित्या लेखक मंडळींनी एका ठिकाणी ठेवलेला आहे. तो ए मायनस बीचा क्यूब असा लिहिला आहे. आणि त्यानंतर मग असं मी ए प्लस लिहिलं गेलं, म्हणताना मी ए मायनस बी म्हणलो, लिहित असताना असं लिहिलं बघा. याचा विस्तार असा झाला. ही दुरुस्ती जरा मगाच्या ह्याच्यामध्ये बघून घ्या आणि मग हे असं तयार होईल आणि हा फॉर्म तयार होईल. आता नीट समजलं का बघा, हे दोन्ही फॉर्म ए प्लस बी क्यूबचा फॉर्म असा होता. आता आपल्या ब्रेनमध्ये न कन्फ्युजन होता, जसं जसे आपण फॉर्म्युले पुढं शिकत जाऊ, फॉर्म्युलेची संख्या वाढत जाणार आहे. पण आपला ब्रेनचा गोंधळ होता का म्हणे, प्लस प्लस मायनस मायनस ऑल पॉझिटिव्ह, इथं मध्ये मिडल साईड निगेटिव्ह आहे. हे फक्त ह्याचं ए स्क्वेअर हे बरोबर होतं. त्यानंतर हे जवळजवळ लिहिलं, मायनस 3ab कॉमन काढले. बुकमध्ये पण हे सगळ्या पायऱ्या व्यवस्थित मांडल्यात बाळांनो. इथं ह्यानं इकडं पाठवलं त्यामुळे पॉझिटिव्ह झालं. हे दोघे इथंच राहिले, फक्त हे इथं लिहिलं, हे दोन्ही इथं लिहिलं बघा. आता हा ए मायनस बी क्यूब आहे ना, ए मायनस बीचा पहिला घात ए मायनस बीचा स्क्वेअर आणि ह्या दोन्हीतून ए मायनस बीला कॉमन काढलं. परत ए मायनस बीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथं मायनस ए बी बाहेर गेले, प्लस 3ab राहिले, प्लस 3ab मायनस 2ab मीन्स 1ab, ओनली 1ab, म्हणून हे पॉझिटिव्ह साईन झालं. एकदा ब्रेनला स्वतःच्या समजावून सांगितलं तर ते आयुष्यभर लक्षात राहील. पण ते समजून घ्या. फॉर्म्युला लक्षात राहत नाही, फॉर्म्युला लक्षात राहत नाही, ते रिझन नको आपल्याला. आणि ज्याला हे फॉर्म्युलेचे इंटरेस्ट नाही, त्याला गणितातलं पुढचं गणितच आवडणार नाही. हे काय करायचं आहे ते. आता आपण पुढं हा फॉर्म्युला लर्न करून आपण पुढच्या म्हणजे ह्या एक्झाम्पलमधला हा फॉर्म्युला वी हॅव टू लर्न, वी हॅव टू यूज दॅट फॉर्म्युला अँड वी हॅव टू सॉल्व द सेकंड म्हणजे दॅट गिवन प्रॉब्लेम सेट. वी वॉन्ट टू नो दिस फॉर्म्युलाज फर्स्टली, how to create and how to understand that and use there. आपण कसं तयार झालं हे बघूया आणि मग त्याचं आपण ॲप्लिकेशन्स करूया. तर मग 6.2 आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण 6.3 जाणार आहोत. 6.3 मात्र हा फॉर्म्युला तुम्हाला मनापासून माहिती असायला पाहिजे. तो एकदा दोनदा लिहून काढा, प्रॅक्टिस करा, समजून घ्या, म्हणजे आपल्याला त्याची म्हणजे काय फारशी भीती वाटणार नाही. बघूया तर मग 6.3 मधलं फर्स्ट सम बघूया. ओके, 6.3 पहिलं गणित काय बघा, प्रॅक्टिस सेट 6.3 प्रॅक्टिस सेट 6.3 पहिलं प्रॉब्लेम बोला काय बघा,
वाय क्यूब -27. वाय क्यूब -27 हे तुम्हाला या साच्यामध्ये आणायचं आहे. देन हू इज ए अँड हू इज बी. हू इज ए अँड हू इज बी. वाय क्यूब मायनस हुज क्यूब इज 27 हे पाहिजे. दॅट्स कॉल्ड एज बी. बोला 27 हा संख्या कुणाचा घन आहे रे? 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. आता आपलं क्लिअर झालं. हू इज ए हू इज बी वी हॅव टू क्लिअर. वी हॅव टू यूज दॅट फॉर्म. हां बोला दोघांच्या मध्ये मायनस साईन आहे ना, त्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं ए मायनस बी ॲज इट इज. मायनस ए मीन्स वाय, बी मीन्स 3 इंटू अनादर ब्रॅकेट. इंटू अनादर ब्रॅकेट. बोला काय येणार? ए स्क्वेअर प्लस y into 3 or 3 into y plus 3 square second square a first term square product of इथं मायनस असताना हे तिघेही पॉझिटिव्ह आहेत. हा सडन चेंज, हा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. आणि मग प्रोडक्ट ऑफ दिस टू इंटू सेकंड स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर. नाऊ वी हॅव टू राईट द लास्ट आन्सर. बोला y -3 एकाला लिहिलं y स्क्वेअर प्लस 3y आणि व्हॉट इज 3 स्क्वेअर? 3 स्क्वेअर मीन्स 9. बघा समजलं का? ए मायनस बी क्यूब. ए मायनस बी क्यूब म्हणजे ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी अँड प्लस बी स्क्वेअर. वाय -3 वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 9. समजलं सगळ्यांना? पुन्हा प्रॅक्टिस करा. अशी कितीही गणितं सोडू शकतो, पण हा फॉर्म लक्षात घ्या, लक्षात ठेवा. कसा आला तो समजून घ्या, म्हणजे विसरायचा प्रश्न येणार नाही. पेज नंबर 33 म्हणजे 31 वरती हा प्रॉब्लेम मी जसं मगाशी सांगितलं तसंच लेखकांनी सॉल्व केले. त्यांचेच विचार मी तुमच्यासमोर पोचवतोय. त्यांनी गणित तज्ज्ञांचे, गणितातल्या ग्रेटेस्ट माणसांचे विचार त्यांनी ऑलरेडी सॉल्व केलेले प्रॉब्लेम आहेत बऱ्याच वर्षापूर्वी. ते आज आपण समजून घेतोय. फक्त ते लक्षात ठेवायचं कर्तव्य आपलं आहे. लक्षात ठेवूया आणि आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया निश्चितपणानं. हां 6.3 मधला सेकंड सम. चला मग दुसऱ्या सममध्ये जाऊया. दुसरं गणित बघूया जराचं. चला बघा ना पुढे जाऊया. ओके आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके दुसरं एक्स क्यूब सेकंड सम. एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. 64 27 ह्या संख्या प्रिय संख्या असल्या पाहिजेत. 65 नाही 64. का बरं? 65 ही प्रिय पाहिजे, आवडली पाहिजे नक्की. कारण 1चा क्यूब आहे 1च, 2चा आहे 8, 3चा आहे 27, 4चा 64. आपल्याला पाहिजे होतं ते मिळालं होय ना. ए मीन्स एक्स. ए क्यूब मीन्स एक्स क्यूब. एच्या जागी इथं एक्स आहे. क्लिअर? मायनस 64 वाय क्यूब मीन्स हुज क्यूब इज 64. दॅट इज 64 वाय क्यूब मीन्स दॅट इज क्यूब ऑफ 4y. बघा परत कन्फर्म करून घ्या. ए म्हणजे एक्स आहे आणि बी म्हणजे आहे 4y. 4yचं क्यूब आहे 64 वाय क्यूब. ओके व्हेरी गुड. चला हां परत हा फॉर्म लक्षात घ्या. काय फॅक्टर्स? परत हा फॉर्म आपल्या समोर असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमच्या ठिकाणी मांडणार आहात ते पक्कं होऊन जाणार आहे तुमचं. ए मायनस बी ओके इंटू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर. ए स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर ऑल पॉझिटिव्ह. इथं मायनस लिहिल्यानंतर ऑल पॉझिटिव्ह. प्रोडक्ट ऑफ ए अँड बी प्लस बी स्क्वेअर. ओके बघा लक्षात आलं का? ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स फर्स्ट ब्रॅकेट कंटेन्स ओनली ए मायनस बी. 64 is replaced by 4y cube. Okay. First square product of 2.
ह्या दोघांचा गुणाकारमध्ये मांडा, ह्या दोघांचा गुणाकार मांडा आणि शेवटी दुसऱ्या पदाचा स्क्वेअर करा. जस्ट आन्सर इज कम्प्लिटेड हिअर. हे फक्त आता व्यवस्थित मांडून घेऊया. हा पहिला ब्रॅकेट आहे एक्स मायनस 4y इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर. हे x4y असं न वाचता कसं लिहूया 4xy. आपण बघा हे x5 वाचायला कसं वाटतंय बघा, x5 नाही कसं वाचायला पाहिजे 5x. ओके, x2 असं नको 2x, हे 4xy प्लस 16y स्क्वेअर विथ ऑल साईन्स, सगळ्या चिन्हांच्या सहित आपला आन्सर. त्या a मायनस बीला काढल्यानंतर आतले तिघेही पॉझिटिव्ह आहेत. जेव्हा तुम्ही प्लसला बाहेर काढता क्यूबच्या बाबतीत तेव्हा आतला मिडल निगेटिव्ह आहे. हाही नीट क्लिअर होऊ द्या. एकाच ठिकाणी हे सगळे फॉर्म्युले तुमच्यामध्ये लिहिलेले असायला पाहिजेत, तुमच्याकडे त्याचा तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजेत, म्हणजे त्यातले चेंजेस लक्षात येतील, काय बदल आहे, कुठं काय वापरायचं आहे ते. आणि पेपरमध्ये प्रश्न सोडवत असताना नेमकं काय करायचं हेही तुमच्या लक्षात येईल. आलं बाळांनो लक्षात सगळ्यांच्या. अजून एक सम ह्या प्रकारचं घेऊया, थोडंसं टेस्ट बघत आपण टेस्टसाठी लागणारे प्रश्न आणि हेही बघूया. चला बाळांनो मग थर्ड एक्झाम्पलमध्ये जाऊया. गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करत आहात, जरूर करा, मित्रांना सांगा, शेअर करा. गणित मैत्री सबस्क्राईब करा, व्हॉट्सअपवर जॉईन व्हा, यूट्यूबवरती जॉईन व्हा, टेलिग्रामवरती सुद्धा आपण सबस्क्राईब होत आहात. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही ते लर्न करत आहात. 27ym³ मायनस 216m³ बोला. आता आपल्याला ए आणि बीला दोघांनाही चूज करावं लागेल. 27m³ आहे, 27m³ आहे, ते एमचा क्यूब आहे, पण 27 कुणाचा क्यूब आहे त्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. होय ना. चला तर मग पुढं जाऊया. 27 बोला पुढं. 6.3मध्ये 27m³. आता त्यानंतर प्रॉब्लेम कसं करूया बघा. बोला पुढं. काय करणार. 27m³ 6.3 बरोबर. कुणाचं घन आहे सांगा ना. कुणाचं घन आहे बघा. 27 हा कुणाचा घन आहे ते पाहिजे आपल्याला, म्हणजे एला चूज करता येईल आपल्याला. यस 3m³. हू इज ए. ए इज 3m मायनस 216 एकचा घन 1, 2चा घन 4, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 6 गुणिले 6 गुणिले 6 केलास 6चा तिसरा घात होतो. घाताच्या नियमामध्ये सुद्धा हे शिकताय. ह्याला म्हणतात 6चा तिसरा घात, त्याला म्हणतो आपण 6चा घन. 36 गुणिले 6 याचं उत्तर येते बोला 216, म्हणजे 6n कंसाचा घन. ए आणि बी एकदा फायनल झालं. आता आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये जाऊया. बोला बाळांनो, याचा फॉर्म्युला काय बघा. हा ए मायनस बी. ए म्हणजे 3m, बी म्हणजे -6n होतं बघा. पुढं पहिल्या पदाचा एचा वर्ग केला, नंतर अधिक चिन्हच घ्या, सगळी अधिक चिन्हांनाच जोडा, अधिक दोघांचा गुणाकार करा, अधिक सहाय्यानं अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग करा. बोला पुढं. काय आन्सर होणार. 3m - 6n 9m² प्लस 18mn बरोबर आणि 36n². समजलं बघा. समजलं का. ए मायनस बी ॲज इट इज. 3चा वर्ग 9 m वर्ग, साइन त्रिक 18 mn, 6चा वर्ग 36. कदाचित पाठीमागे हे उत्तर नसेल पण आहे. हे आपलं उत्तर बरोबर आहे. बघूया कसं आहे. ह्यातून पुन्हा एक कॉमन काढलं. इथं 3 आहे आणि हे 3 दोन्ही 6 आहे. लक्षात घ्या 3 गुणिले 1 आणि 3 दोन्ही 6. 3 कॉमन आलं. ह्यातलं 3 कॉमन आलं तर राहिलं कोण सांगा बरं. इथला 1च्या जवळ राहिला m आणि इथलं राहिला 2. ओके, हे एक झालं. इथं अजून कोणती संख्या सामायिक आहे बरं. इथं 9 एक्के 9 आहे, इथं 9 दोन्ही 18 आहे आणि इथं 9 चोक 36 आहे बघा. कुणाला कॉमन काढूया. 3 इकडं कॉमन सामायिक असणारी संख्या.
9 एके 9, 9 दुने 18, 9 चौक 36. 9ला कॉमन काढूया. आता कंसात जे जे उरलं ते लिहून टाकूया. काय काय उरलं? यम वर्ग उरला, हा 9 बाहेर गेलाय, हा 9 कॉमन काढलाय, हा 9 आपण कॉमन काढलाय. उरलं कोण सांगा? 2mn. ओके, प्लस 4n². आता एकूण उत्तर सांगा. 9 त्रिक बोला पुढं. आता संख्यांचा गुणाकार होतो ना. 9 त्रिक 27 m-2 इंटू ब्रॅकेट m² प्लस 2mn प्लस 4n². असं हे उत्तर असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि असं हे फॅक्टरायझेशन त्याचं 6 कशामधलं सांगा? प्लस 2mn आहे, 4n² आहे. असं हे क्वेश्चन नंबर 3 होतं. आपण ह्या 5व्या लेक्चरनंतर पुढच्या लेक्चरमध्ये निश्चितपणे भेटूया. तोपर्यंत कृतीपत्रिका सोडवा, अभ्यासात राहा. ओके बाळांनो, सर्वांना शुभेच्छा. अभ्यासात राहणार आहात तुम्ही सर्वजण. पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला. ओके बाळांनो, ठीक आहे.